The session that we are going to have today is talking about choosing a smart career and having a smart life. You will have to be creative. क्यों? Because तुम तुम्हारी कंपनी को और बढ़ाना चाहते हो, प्रमोट करना चाहते हो. Last but not the least, we must expand our reach for promotions so that everyone knows services that we offer. आता तुम्ही उद्या एखादा बिझनेस चालू केला तर तुम्ही काय फक्त प्रोडक्ट्स बनवतच राहणार. हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम टू द सेशन. मी शीतल कातकडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे. पण आजचं सेशन काय आहे? टाइटल्स नाहीये. क्या मॅम, आप क्या कर रहे हो? अरे तो रुको जरा, सबर करो. द सेशन दैट वी आर गोइंग टू हैव टुडे इज टॉकिंग अबाउट चूजिंग अ स्मार्ट करियर एंड हैविंग अ स्मार्ट लाइफ. स्मार्ट करियर, स्मार्ट लाइफ, मैम अभी तो 10th क्लियर करने का बारी है, फिर 11th का बारी है, फिर 12th का बारी है, फिर ग्रेजुएशन का बारी है, फिर पता नहीं और क्या क्या बारी है. अरे लेकिन 11th और 12th किसमें से खत्म करेगा? काय घेणार आहेस 11वी आणि 12वी साठी? तेच तर सांगायला मी आली आहे. 11वी आणि 12वी आपण चूज करणार आहोत फक्त आणि फक्त कॉमर्स. का? कारण सांगितलं ना बाबा, स्मार्ट करियर स्मार्ट लाईफ. सो स्मार्ट करियर स्मार्ट लाईफ का बोलत आहे मी? त्याचं कारण खूप सोपं आहे. येणाऱ्या स्लाइड्स वरती तुम्हाला मी सांगणार आहे. सर्वात पहिलं, आपल्याला आयुष्यामध्ये जर पैसे कमवायचे आहेत तर आपल्याकडे काही स्किल्स हवे आहेत. पण आपल्याला आयुष्य पण जगायचंय ना. तर मग आयुष्य जगता जगता जर मी शिकलेल्या स्किल्सचा फायदा होणार असेल तर मग अशी स्ट्रीम मी का नाही चूज करायची? आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगते की कॉमर्स घेतल्याने यू आर डेफिनेटली गोइंग टू लर्न स्किल्स विच आर स्किल्स नॉट ओनली फॉर युअर एक्झाम्स बट ऑल्सो फॉर युअर लाईफ. जसं किती रे सोपं आहे. बडबड करायला येईल तुम्हाला, पण ती बडबड वायफळ नसणार, कामाची असणार. कम्युनिकेशन चॅप्टर्स वेअर वी कॅन लर्न फॉर्मल कम्युनिकेशन. फॉर्मल कम्युनिकेशन काय असतं ते ज्यावेळेस आपण प्रॉपर अभ्यास करू ना त्यावेळेस आपल्याला कळेल. आतापर्यंत एवढंच लक्षात ठेवायचं की आपल्याला कम्युनिकेशन शिकणार आहे. त्याच्या पुढे आपण शिकणार आहे की प्रेझेंटेशन्स कशा बनवायच्या. माझी स्लाइड कशी वाटली तुम्हाला? मग अशा प्रेझेंटेशन्स बनायला शिकणार. पण ह्या प्रेझेंटेशन्स बनवायला अदरवाईज पण तुम्ही शिकू शकता. कॉमर्स 11वी 12वी ग्रॅज्युएशन अशी गरज नाहीये. पण त्या स्लाइड्स कुठे, कशा आणि का वापरायच्या हे नक्की तुम्हाला कॉमर्समध्ये शिकायला मिळणार आहे. रिअल लाईफ स्किल रे बाबा. त्याच्यानंतर क्रिटिकल थिंकिंग. ते काय असतं? विचार करायचा. पैसे जे आहेत, प्रॉब्लेम्स जे आहेत ते कधी, कुठे, कसेही येऊ शकतात आणि मग तोच पैसा कसा वापरायचा, तेच प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे. क्रिटिकल थिंकिंग. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला लागते स्ट्रॅटेजी. आणि त्या स्ट्रॅटेजीला कसं वापरायचं, कुठे वापरायचं, हे सगळं तुम्ही शिकता कुठे? कॉमर्समध्ये. पण हे 11वी आणि 12वी फक्त ह्या 2 वर्षात नाही. लंबा ड्युरेशन आहे भाई. नॉट ओनली 11th अँड 12th बट ऑल्सो कोर्सेस अहेड. पण अहेड ऑफ द स्लाइड्स मी तुम्हाला सांगणार आहे की कुठे, कधी, कसं, किती कोर्सेस असतात त्याचंही आपल्याला पूर्ण क्लॅरिफिकेशन मिळणार आहे. पण आता सध्यासाठी तरी एवढं लक्षात आलं का की भाई आई कैन हैव माय स्किल्स डेवलप्ड इफ आई टेक कॉमर्स. अलग से पर्सनैलिटी डेवलपमेंट क्लासेस लगाने की जरूरत नहीं है. दुसरं ऍडव्हान्टेज काय आहे? थिंक 1 2 3 4 5. दुसरं ऍडव्हान्टेज आहे की तुम्ही जेवढं सगळं प्रॅक्टिकली करणार आहात ना आयुष्यात त्या सगळ्याची थिअरी सुद्धा तुम्हाला इथे मिळते. बोले तो क्या मैम? बोले तो while we are talking about learning practically we are actually talking about simple things रे. तुम बड़े हो जाओगे, you will have to be creative. क्यों? बिकॉज तुम तुम्हारी कंपनी को और बढ़ाना चाहते हो, प्रमोट करना चाहते हो. तर मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी स्किल्स कुठून येणार? आत्ताच थोड्या वेळ आधी मी सांगितलं कॉमर्समध्ये हे सगळं शिकवणार आहेत वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये. फर्दर ऑन वी हॅव टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट. एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट क्या करता है? मैनेजमेंट का ही पार्ट है यार ये तो. और यही तो वो डिपार्टमेंट है जिसकी वजह से कंपनी के अंदर आने वाले और बाहर जाने वाले रिसोर्सेस का हिसाब लगता है. ओहो, हे पण शिकतो का आपण? येस, हे पण आपण थिअरीमध्ये शिकतो आणि त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन आयुष्यात
मिळतं. लास्ट बट नॉट द लीस्ट, वी मस्ट एक्सपांड अवर रीच फॉर प्रमोशन्स सो दॅट एव्हरीवन नोज सर्व्हिसेस दॅट वी ऑफर. आता तुम्ही उद्या एखादा बिझनेस चालू केला तर तुम्ही काय फक्त प्रोडक्ट्स बनवतच राहणार? ऑफकोर्स नॉट. ते तुम्हाला विकायचे पण आहेत, पण लोकांना जर माहीतच नसेल तुम्ही काहीतरी बनवत आहात, सर्व्हिसेस देत आहात, तर कशी आणि कोणाला विकणार? मग त्याचं प्रमोशन करायचंय ना. मग त्याच्यासाठी मार्केटिंग आली पाहिजे आणि ती मार्केटिंग कुठे शिकायला मिळते? कॉमर्समध्ये. हां. आणि अशा प्रकारे आय विल नाऊ टेल यू की तुम्ही काय शिकलं पाहिजेत, काय-काय शिकू शकतात आणि काय तुम्हाला मिळेल पुढे जाऊन आफ्टर चूजिंग कॉमर्स फॉर 11th अँड 12th. फर्स्ट थिंग, एकदा जरा इथे नजर मारा. दिसतंय कसं सी-ए, सी-एस, सी-एफ-ए. अरे बाबा रे बाबा! छोटे-छोटे नावं, मोठे-मोठे कामं. मग हे मोठे-मोठे कामं करण्यासाठी छोटे-छोटे 11वी-12वीचे मुलं शिकतात कॉमर्स. हे प्रोफेशनल कोर्सेस आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळे कोर्सेस जे आहेत ना, खूप असे हवे-हवेसे वाटतात. ह्या कोर्सेसचा पाया बनतो 11वी-12वीच्या कॉमर्समध्ये. मूव्हिंग अहेड. डिग्री कोर्सेस पण आहेत चलो. अभी हमको नहीं बनने का है सीए. मला पण नव्हतं बनायचं सीए. नहीं बनने का है सीएस. मला पण नव्हतं करायचं सीएस. मग अगर मुझे चार्टर्ड अकाउंटेंट नहीं बनना है, कंपनी सेक्रेटरी नहीं बनना है, सीएफए नहीं करना है, कोई प्रोफेशनल डिग्री नहीं चाहिए. तर मग मी काय करायचं? घरी बसायचं का? अरे नहीं रे बाबा, अपने पास देख कितना सारा डिग्री कोर्सेज है. बी.कॉम बैचलर्स ऑफ कॉमर्स, बी.एम.एस बैचलर्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, बी.ए.एफ, बी.बी.आय, लॉ आणि ह्याच्यापेक्षा अजून डझनभर एक्स्ट्रा आहेतच आहेत. द लिस्ट इज नेव्हर एंडिंग, ट्रस्ट मी. नाउ यू हॅव ऑप्शन्स टू चूज फ्रॉम. आणि एनी ऑफ दीज ऑप्शन्स दॅट यू चूज आर नॉट जस्ट लिमिटेड टू कोर्सेस अवेलेबल इन अवर कंट्री. फक्त भारतातच नाही, तुम्ही भारतात आणि भारताच्या बाहेर कुठेही ह्या कॉमर्सच्या 11वी-12वीच्या बेसिसवरती शिकायला जाऊ शकता. म्हणूनच तर म्हटलं ना, हायर एज्युकेशन, एंडलेस ग्रोथ अपॉर्च्युनिटीज. एकदम, एकदम मजेदार स्ट्रीम आहे ही. तुम्ही जेव्हा याल ना तुम्हाला कळेलच. अजून मजेदार गोष्ट सांगू का? सगळ्यात इम्पॉर्टंट, एवढं सगळं कशासाठी करतोय आपण? शिकण्यासाठी? छे रे, पैसे कमवण्यासाठी. पण मग पैसे कधी मिळणार? कसे मिळणार? काय शिकायचं? किती शिकायचं? कोणता कोर्स करायचा? त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आहे. पण त्याआधी हे समजून घ्या, की हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे ऑप्शन्स तुम्हाला एक प्रोफेशनल बनवू शकतात. प्रोफेशनल म्हणजे काय? मी कोणाकडे नोकरी नाही करणार आहे. मी सी-ए झाली, मी सी-एस झाली, मी स्वतःचं एक मस्तपैकी ऑफिस टाकलं आणि आता क्लायंट्स माझ्याकडे येणार आणि मी त्यांना फीज चार्ज करणार. हां, प्रोफेशनल, खुद का बॉस खुद. हां. दुसरं मार्केटिंग. मार्केटिंग म्हणजे एक नॉर्मल मार्केटिंग पण आहे आणि एक डिजिटल मार्केटिंग पण आहे. डिजिटल मार्केटिंग तो एआई बेस्ड आजकल बहुत चल रहा है बाबा. नेक्स्ट ऑप्शन इज यू कैन बिकम एन एम्प्लॉय और अ कंसल्टंट इन बैंकिंग इंडस्ट्री. बँक तर कधी बंद पडूच शकत नाही. कुछ भी हो जाए. मग हा जॉब पण एव्हरग्रीन आहे. नेक्स्ट थिंग काय? अकाउंटिंग. आपल्या घरात आपली आई रोज हिशोब घेते आपला, तर आपला देश बिना अकाउंट्सचा चालणार आहे का? मग अकाउंटिंग तर अगेन एव्हरग्रीन. पुढे बघूया. मैनेजमेंट. मैनेजमेंट के बगैर तो कुछ नहीं चलने वाला है भाई जिंदगी में. तुम लोग इधर लेक्चर अटेंड करने बैठे हो ना, उधर कोई देखो जो भी कर रहा है, कोई कुछ कर रहा है, कोई अब मैं नहीं बताऊंगी, पर्दाफाश नहीं करूंगी, लेकिन कोई कुछ कर रहा है, कोई कुछ कर रहा है और फिर भी ध्यान दे रहे हो. यू आर मैनेजिंग थिंग्स. मैनेजमेंट. बट ये कंपनी रिलेटेड, जॉब रिलेटेड, रिसोर्सेज रिलेटेड, एम्प्लॉयज रिलेटेड, इतना सारा सब कुछ है. तो ये भी हम सीखते हैं. एंड देन वी आर टॉकिंग अबाउट द लास्ट थिंग दैट इज बिजनेस. कुछ भी नहीं मिला ना तो खुद का बॉस खुद बनने का दो ऑप्शन तो अपने पास है. एक तो पढ़ लिख के तू प्रोफेशनल बन बेटे, और अगर पढ़ लिख कर प्रोफेशनल डिग्री नहीं भी हासिल की तो भी तू सिंपल डिग्री कोर्स करके बिजनेस स्टार्ट कर सकता या कर सकती है. अब तुम बोलोगे मैम डिग्री रहेगा बहुत पैसा आएगा, डिग्री नहीं रहेगा तो पैसा कैसा आएगा? देख अगला स्लाइड ध्यान से देखा. अब गलती मत करना. ये देखिए, ये स्लाइड देख. ये स्लाइड क्या बता रहा है? मैंने ना 10 ऐसे अलग-अलग सेक्टर से उठाए हुए चीजों को नोट डाउन किया है, जो बताएंगे कि तुमको कितने पैसे मिल सकते
है। अपन बोलते हैं ना, अरे उसको इतना पैकेज मिला, अरे उसको उतना पैकेज मिला, उसका महीने का सैलरी इतना है। ये देखो, ऊपर से इस पैकेज तक पहुंचने के लिए तुमको कितनी मेहनत करनी है। तो भाई 3 से 5 साल तुम 5 से 20 लाख कमा सकते हो। टाइटल रहेगा फाइनेंशियल एनालिस्ट। कंपनी में एंट्री लेवल से मिडिल मैनेजमेंट लेवल तक तुम काम कर सकते हो। और तुम्हारा काम क्या होगा? कंपनी के लिए बजटिंग एंड फोरकास्टिंग। सेकेंड थिंग, डेटा एनालिस्ट। डेटा पे तो सब दुनिया चल रही है आज। नॉट जस्ट इंटरनेट बट पूरे इंफॉर्मेशन वाले डेटा की बात कर रही हूं मैं। तो यहां पर देखो, 2 से 4 साल में तुम लोग 6 से 25 लाख के बीच में सैलरी कमा सकते हो। अगेन दिस इज एंट्री लेवल टू मिड लेवल। दिस इज एनी डिसीजन विच इज रिटेनिंग द इंफॉर्मेशन। डेटा यहां पर इंटरनेट नहीं है, डेटा इज व्हाट? इंफॉर्मेशन। नेक्स्ट इज अबाउट कंपनी सेक्रेटरी। ये अपना प्रोफेशनल कोर्स आ गया प्लीज। 6 से 25 लाख कितने साल में? 4 से 6 साल में। मिडिल लेवल है भाई, एंट्री लेवल का जॉब नहीं है ये। और ये अप्रोप्रिएट है फॉर एनीबडी हु वांट्स टू बी इन कॉर्पोरेट लॉ सेक्टर। कॉर्पोरेट का जो लॉ होता है उसका एक्सपर्ट कहलाता है अपना कंपनी सेक्रेटरी बंदा। मतलब बंदी भी हो सकती है, ऐसा नहीं है। सो मुली आणि मुलं दोघंही कंपनी सेक्रेटरी करू शकतात. डोंट गेट कॅरिड अवे. सेक्रेटरी बोलले की लोकांना वाटतं अच्छा पीए का, लॉ एक्सपर्ट है, मस्करी नहीं है. फर्दर ऑन डिजिटल मार्केटिंग मैनेजर, चार्टर्ड, ये भी देखो प्रोफेशनल आ गया. Then we have MBA, then again we have a CA, but यहाँ का CA is CFA और यहाँ का CA is only CA. Why did I say that? CFA is an international recognized degree, CA is Indian Institute का डिग्री. दोनों का वैल्यू है, किसी का भी वैल्यू कम नहीं है, किसी का भी वैल्यू ऐसा नहीं है कि एक ऊंचा है एक नीचा है. इट ओनली मैटर्स कि तुम कौन सा डिग्री लेकर कहां जा रहे हो. इसके ऊपर भी बात करेंगे बट नॉट टुडे. डिटेल में जाएंगे बट अगेन आज नहीं. मूविंग अहेड, मैनेजमेंट कंसल्टेंट, मैनेजर. अब देखो मजा, तुमने मिडिल लेवल के जॉब्स देख लिए, अब देखो तुम सीनियर लेवल के जॉब्स में जा रहे हो. व्हाट आर द सीनियर लेवल जॉब्स? ये रहे सीनियर लेवल जॉब्स. इनमें हमको कितना टाइम डालना है? अरे अप्रोक्सीमेटली सेम ही है रे. 4 to 6, 3 to 5, 3 to 6, 5 to 7, 4 to 6. मतलब 3 से 6, 7 साल में तो वी कैन रीच. एंड पगार पानी बघून घ्या जरा, कम से कम 6 लाख 40 लाख के ऊपर भी जा सकता है. ओ भाई, काम क्या करना है ये तो तुमको दिख ही रहा है. तुम ऑनलाइन ब्रांडिंग कर सकते हो, कंपनी को बड़ा कर सकते हो, तुम ग्लोबल फाइनेंशियल में करियर्स ढूंढ सकते हो, तुम लीडरशिप रोल्स उठा सकते हो मैनेजमेंट में. सीए कर लिया तो ऑडिटिंग, टैक्सिंग, फाइनेंस एक्सपर्ट बन सकते हो तुम लोग. नेक्स्ट इज अबाउट इन्वेस्टमेंट बैंकर. बैंक मतलब काम, बट दिस इज हाई रिस्क वर्क. ऑलवेज ऑन योर गो. नजर हटी दुर्घटना घटी. इस बैंकर को हमेशा अपने आप को अलर्ट रखने की जरूरत है. विच इज वाई दिस पर्सन इज ऑलवेज अ पार्ट ऑफ द सीनियर मैनेजर. विद एक्सपीरियंस आता है ये जॉब, इसीलिए उसकी सैलरी भी देख लो. मजाक नहीं है ना वो रोल, इसके लिए. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, अगर ढंग से किया जाए तो ज्यादा नहीं मांगता है लेकिन बहुत ज्यादा देता है. इतना ज्यादा कि तुम गिन भी नहीं पाओगे. अनलिमिटेड. माई टाटाज, माई बिरलाज, माई अंबानीज, all of them fall under this category. But please remember, at your own risk, you have to be your own boss. Sky is the limit. कोई रोक नहीं है, कोई टोक नहीं है, बस रूल्स रेगुलेशंस को फॉलो करो. अपने सीए लोगों का, अपने सीएस लोगों का बात मानो, अकाउंटेंट को सही से चुनो एंड तुम्हारा बिजनेस मस्त से एकदम मक्खन तरीके से चलाओ. दीज आर वेरियस ऑप्शंस. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 जो बेर मिनिमम है लिस्ट में. इसके अलावा भी देयर आर लॉट ऑफ अदर ऑप्शंस, बट दीज आर द सुपर डुपर बेस्ट रनिंग ऑप्शंस फॉर अ कॉमर्स स्टूडेंट. तो अब समझ में आया कि मैंने क्यों कहा था कि कॉमर्स है मतलब स्मार्ट चॉइस, स्मार्ट करियर. चलो अभी थिंक एंड चूज वाइसली, दिस और दैट. आई नो यू विल चूज दिस ओनली.
बाय.